मृत्यू झाला। आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडे जाऊयात या घटनेसंदर्भातली आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी। वेदांत, शोकाकुळ वातावरण आहे इथे आपण बघितलं। अभिषेक कविता शोकाकुळ वातावरण आहे इथे आपण बघितलं तर अभिषेक घोसाळकर यांचं जे पार्थिव आहे ते आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि अंत्यदर्शन झाल्यानंतर इथे अंत्ययात्रा काढली जाईल आणि दौलतनगर जी स्मशानभूमी आहे तिथे ही अंत्ययात्रा जाईल आणि तिथे अंत्यसंस्कार अभिषेक घोसाळकर यांच्यावर करण्यात येतील। थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यासोबतच आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, संपूर्ण ठाकरे कुटुंबीय, त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुद्धा या ठिकाणी आले होते। घोसाळकर कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि आपण बघतोय मोठी गर्दी या ठिकाणचे स्थानिक असतील, शिवसेना ठाकरे गटातील मुंबईतील कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे या IC कॉलनीमध्ये अंत्यदर्शनाला आलेले आहेत आणि थोड्याच वेळात ही अंत्ययात्रा या ठिकाणाहून पुढे स्मशानभूमीकडे निघेल। मात्र शोकाकुळ वातावरण आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते। कार्यकर्ते असतील, नेते असतील, हे पूर्णपणे शोकाकुळ झालेले आहेत कारण ज्या प्रकारे ही घटना घडली, थरारक अशी ही घटना होती आणि त्यानंतर अशा प्रकारे अभिषेक घोसाळकर यांचं अशा प्रकारे जाणं हे सगळ्यांना चटका देऊन जाणार आहे आणि त्यामुळेच एक शोकाकुळ एकमेकांना सांभाळलं जात आहे। घोसाळकर कुटुंबियांचं सांत्वन केलं जात आहे आणि थोड्याच वेळात अंत्यदर्शन सगळ्यांनी घेतल्यानंतर ही अंत्ययात्रा पुढे स्मशानभूमीकडे मार्गस्थ होईल। कविता, गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली दिसते। अभिषेक घोसाळकर हे या परिसरामधून जवळपास 2 वेळा नगरसेवक सुद्धा राहिलेले होते, त्यामुळे नागरिकांची सुद्धा मोठी गर्दी सध्या पाहायला मिळते। याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुद्धा मोठ्या प्रमाणावर सध्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत, त्यामुळे संपूर्ण परिसरात गर्दी मोठ्या प्रमाणावर होतीये। पण नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत वेदांत, जे इथे जमलेले आहेत, कारण सगळ्यांसाठीच हा एक मोठा शॉक आहे। मला वाटतं वेदांशी आपला संपर्क तुटलाय। अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवावर काही वेळातच अंत्यसंस्कार करण्यात येईल। सध्या त्यांचे कुटुंबीय पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतात। गर्दी मोठी आहे त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। काही वेळापूर्वीच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आलेलं आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का आहे, कारण काल एका कार्यक्रमासाठी म्हणून अभिषेक घोसाळकर घरातून बाहेर पडले, मात्र त्यानंतर त्यांनी मॉरिस नोरोना यांना त्यांच्यावर केलेल्या गोळीबारामध्ये त्यांचा मृत्यू झाला। ठाकरे कुटुंबियांकडूनही अभिषेक घोसाळकर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जाते। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घोसाळकर कुटुंबियांची भेट घेतली। पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात।